नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या लेक्चर्समध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आजच्या लेक्चर्समध्ये आपण NCTE आणि बालभारती या दोन प्रमुख संस्थांबद्दल माहिती, शिक्षण क्षेत्रात संबंधित असणाऱ्या संस्थांची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि इतरांपर्यंत शेअर देखील करायला विसरायचं नाही। आता NCTE आणि बालभारती याविषयी शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी असेल, केंद्र प्रमुख असेल किंवा TETच्या संदर्भात सुद्धा प्रश्न यावरती विचारण्यात येतात। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि ज्यांना कोणाला ह्या PDF हव्या असतील त्यांनी प्लॅटिनममध्ये मेंबरशिप स्वीकारा, कारण इतर मेंबरशिप स्वीकारणाऱ्यांना शक्यतोवरती या PDFच्या नोट्स आपण देत नाहीत। ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कसा वाटला आहे ते सुद्धा सांगा। त्या ठिकाणी बघा, NCTE म्हणजेच नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन हे भारत सरकारची वैधानिक संस्था आहे जी शिक्षक शिक्षणाचे नियमन व मानकांच्या राखणीसाठी 1993च्या NCTE कायद्याअंतर्गत 17 ऑगस्ट 1995 रोजी स्थापन झालेली आहे। आता बऱ्याच जणांना असं वाटेल की सर ही NCTE तर स्थापन झालेली आहे, मग कसं काय झालं? ही अस्तित्वात आली या ठिकाणी वैधानिक दर्जाच्या स्वरूपातून, परंतु एक 1973 मध्येच एक प्रकारे याची मुहूर्तमेढ झालेली आहे। यामध्ये गुरुर तमो धाम, बघा याचं जे ब्रीदवाक्य आहे हे गुरुर तमो धाम हे असं या ठिकाणी ब्रीदवाक्य आहे। आपल्याला ते सुद्धा विचारले जातील यापूर्वीच्या क्वेश्चन्समध्ये सुद्धा, आणि आपण महत्त्वाची जी चर्चा करतो आपल्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींची माहिती आपणापर्यंत दिलेली आहे। त्यामध्ये आपण पुढचं बघूया। आता याचं मुख्यालय, या संस्थेची मुख्य उद्दिष्ट जर बघितलं तर देशभरात शिक्षण व्यवस्थेचा नियोजित आणि समन्वयित विकास साधणे, तसेच त्यांच्या नियम आणि मानकांची योग्य राखणूक करणे असं आहे। मुख्यालय जर बघितलं तर नवी दिल्लीतील G सेक्शन 10 द्वारका येथे आहे NCTEचं मुख्यालय। ठीक आहे, म्हणजे एक नवी दिल्ली म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो। पंकज अरोरा हे सध्या त्या ठिकाणी अध्यक्ष आहेत, ज्यांना उपाध्यक्ष, सदस्य, सेक्रेटरी आणि इतर अधिकारी सहकार्य करतात। त्यामध्ये बघा, पदसिद्ध अध्यक्ष केंद्रीय शिक्षण मंत्री असतात NCTEच्या संरचनेमध्ये। पुढे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री पदसिद्ध उपाध्यक्ष म्हणून असतात आणि NCTEचे संचालक म्हणजेच पदसिद्ध सचिव म्हणून त्या ठिकाणी हे असतात। ओके, तर यामध्ये मुख्यालय शिक्षक शिक्षण कार्यक्रमांची धोरणे, नियम आणि मानके निश्चित करण्याचे संशोधन प्रोत्साहन देण्याचं काम देखील त्यामध्ये केलं जातं। म्हणजे हे एक प्रकारे कार्य जे आहे हे थोडक्यात या ठिकाणी देण्याचा प्रयत्न झालेला आहे। आपण ते डिटेल्समध्ये थोडेसे उद्दिष्ट कार्य बघणारच आहोत। प्रादेशिक कार्यालय जर बघितलं तर बघा, 4 प्रादेशिक समित्या म्हणजेच त्या 4 प्रादेशिक समित्यांद्वारे कार्य या ठिकाणी पार पाडलं जातं आणि त्यांनी त्या भागामधील शिक्षण संस्था असतील त्यांच्यासाठी काम करणं अपेक्षित असतं। पूर्वेकडील भुवनेश्वर आहे, पश्चिमेकडील भोपाळ आहे, उत्तरेकडील जयपूर आहे आणि दक्षिणेकडील बंगळुरू आहे। तर या ठिकाणी उत्तर क्षेत्रीय कार्यालय म्हटलं तर तिकडे त्याप्रमाणे जयपूर आहे। पुढे नंतर दक्षिणेकडील कार्यालय म्हटलं तर बेंगळूर आहे। पूर्वेकडील म्हटलं तर त्या ठिकाणी भुवनेश्वर आहे ओरिसामधलं, आणि पश्चिमेकडील भोपाळ आहे हे मध्य प्रदेशमधलं। ठीक आहे, जर पश्चिमेकडचं म्हटल्यावर जरा थोडंसं वेगळं वाटेल, कारण हे एक इंडियाचं सेंटर पॉईंट असल्यासारखं आहे आणि पश्चिमेकडचं आहे म्हणून असं दिलेलं आहे, पण तरीही आपण ह्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात। ह्याच प्रश्नांमध्ये आपल्याला विचारण्यात येतात। अनुक्रमे आता पूर्वोत्तर, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागातील राज्यांची जबाबदारी हे सांभाळत असतात। जसे महाराष्ट्र पश्चिमेकडील समिती अंतर्गत येतं, म्हणजेच महाराष्ट्राचं NCTE जर बघितलं तर ते कुठं आहे तर ते आहे भोपाळचं। प्रत्येक समिती स्थानिक शिक्षण संस्थांची ओळख आणि निरीक्षण करून देत असते। त्या ठिकाणी प्रादेशिक कार्यालय जे आहेत ही शिक्षण संस्थांना मान्यता देणे, त्यांची तपासणी करणे किंवा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी देणे, गुणवत्तेचे नियम न पाळणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करणे अशा स्वरूपाची ती कार्य असतात। वैधानिक रचना बघा, एक NCTEची सर्वोच्च संस्था काउन्सिल जनरल बॉडी आहे जी धोरणे आणि नियम त्या ठिकाणी बनवत असते। म्हणजे NCTEच्या ज्या समित्या आहेत त्यामध्ये जनरल बॉडी आहे, स्टिअरिंग कमिटी आहे, अकॅडमिक स्टँडिंग कमिटी आहे। ज्यामध्ये वैधानिक रचना जर बघितली तर एक जनरल बॉडी असते, ती त्या ठिकाणी धोरणं बनवते। कार्यकारी समिती, त्यालाच आपण एक एक्झिक्युटिव्ह कमिटी जी आहे ही एक्झिक्युटिव्ह कमिटी त्या ठिकाणी काउन्सिलच्या कामाचे व्यवस्थापन करते, ज्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य, सेक्रेटरी यांचा समावेश असतो। प्रादेशिक समित्या स्थानिक जबाबदारी पार पाडतात। आता उद्दिष्ट व कार्य आपण थोडक्यात बघूया। NCTEचं जे उद्दिष्ट आहे हे देशभरातील
शिक्षक शिक्षण आहे या प्रणालीचा नियोजित आणि समन्वित विकास साधने, त्यामध्ये नियोजन, संशोधन, नवकल्पना आणि व्यावसायिक विकास साधने, ज्यात प्री प्रायमरी ते उच्च माध्यमिक स्तरांचे कार्यक्रम समाविष्ट आहेत. कार्यांमध्ये संस्थांची ओळख देणे, प्रवेश मानके, अभ्यासक्रम, शुल्क नियमन, व्यावसायिक प्रशिक्षण आणि व्यावसायिकीकरण प्रतिबंध करण्याचे कामसुद्धा त्या ठिकाणी केले जाते. ठीक आहे. तर यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर तसेच अनौपचारिक शिक्षण, अर्धवेळ शिक्षण, प्रौढ शिक्षण, दूरस्थ शिक्षण, अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करणे आणि प्रशिक्षित करणे याचा देखील समावेश यामध्ये होतो. नेप 2020नुसार ITEP, NPST सारखे राष्ट्रीय उपक्रम देखील राबविले जातात. त्यामध्ये बघा आता प्रकाशने कुठली कुठली आहेत. तर NCTEची प्रकाशनं जर आपण बघितली तर NCTEचे विविध पुस्तके आहेत, जर्नल्स आहेत, जसं की इंडियन जर्नल्स ऑफ टीचर्स एज्युकेशन आहे, अन्वेषिका आहे. अन्वेषिका म्हटलं की एक आपण एक प्रकारे प्रकाशनाच्या थोडक्यात बघूया. अन्वेषिका हे जे आहे हे हिंदीमधून पब्लिश करण्यात येतं. ठीक आहे, हिंदीमधून. पुढे नंतर पर्यावरण शिक्षण मालिका आहे, टीचर्स सपोर्ट्स व्हॉल्यूम प्रकाशित करतं. आता ही प्रकाशने शिक्षक शिक्षण संशोधन, अभ्यासक्रम आणि धोरणांवर आधारित असतात. त्यामध्ये टीचर्स सपोर्ट्स व्हॉल्यूम जे आहे हे सुद्धा त्या ठिकाणी हिंदीमध्ये आहे आणि इंडियन जर्नल ऑफ टीचर्स एज्युकेशन हे जे आहे हे इंग्लिशमधून आहे. ठीक आहे. तर आपल्याला कधी कधी एखाद्या वेळेस कोणत्या भाषेतून असं विचारलं जाईल, पण एवढा तर साधा प्रश्न काही विचारण्यात येणार नाही, परंतु आपल्याला माहीत असावं, एक कॉन्फिडंटली आपण ते लक्षात ठेवलं तरी चालतंय. आता हे NCTEबद्दल एवढी सगळी माहिती या ठिकाणी बघितली आहे. तर यामध्ये बघा महत्त्वाची एक गोष्ट जी आहे ही समित्यांबाबत सांगायची की यामध्ये जी रचना आहे त्यांची एक सर्वसाधारण परिषद असते. सर्वसाधारण परिषद म्हणजेच आपण त्याला एक जनरल बॉडी किंवा जनरल कमिटी असं म्हणतो आपण. नंतर दुसरी आहे यामध्ये कार्यकारी समिती. ओके, कार्यकारी समिती. आता यामध्ये एक शॉर्टमध्ये लाईन दिलेली आहे मी, पण थोडक्यात थोडंसं नोट्समध्ये आणखीन थोडं डिटेलमध्ये सांगतो. पुढे नंतर आहे प्रादेशिक समिती. ठीक आहे, तर प्रादेशिक समित्यांद्वारे त्या ठिकाणी ते काम चालत असतं. आता ह्या प्रादेशिक समित्या ज्या आहेत त्या कार्य आपण उत्तर पश्चिम पूर्व क्षेत्रात कार्यरत व्यापतात ते आपण बघितलं आहे. आता NCTEच्या कायद्यामध्ये कलम 20नुसार या प्रादेशिक समित्या आहेत. कार्यकारी समिती कलम 19(1) आहे. म्हणजे हा कायदा कुठला आहे तर NCTEचा आहे. ओके, आता NCTEला 1993चा कायदा आहे. 17 ऑगस्ट 1995ला वैधानिक राष्ट्रीय शिक्षण परिषद अस्तित्वात आलेली आहे. जे आपण सुरुवातीला म्हटलं की नाही 73 तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, ही वैधानिक राष्ट्रीय शिक्षण परिषद असा शब्द त्या ठिकाणी पाहिजे. आणि ही सर्वसाधारण परिषद जी आहे ही जनरल बॉडी म्हणून त्या ठिकाणी सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. ही कार्यकारी जी समिती आहे यामध्ये निश्चित केलेली कार्य ही त्या ठिकाणी अंमलबजावणीत आणत असते कार्यकारी समिती. आणि प्रादेशिक समिती तर आपण त्या ठिकाणी बघितलेलंच आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण जी काही चर्चा केलेली आहे या परिषदेची रचना वगैरे ज्या आहेत त्या संबंधित आपण जी काही उद्दिष्ट देखील त्यामध्ये बघितलेली आहेत तीच वारंवार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. जसं NCTE जे आहे हे NCTEद्वारे शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात. आता त्यामध्ये सुधारित मानके एक नेप 2020 अंतर्गत त्यामध्ये इंटिग्रेटेड कोर्सेस आहेत. आता इंटिग्रेटेड कोर्सेस म्हटलं की आपल्या या क्षेत्राशी संबंधित B.Ed आता किती वर्षाचं होणार तर B.Ed आता 4 वर्षाचं होणार. D.Ed बंद झालं, D.Edवर शिक्षक होता येणार नाही, B.Edच व्हावं लागणार. म्हणजे डिग्री प्लस B.Ed असा 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार. असे इंटिग्रेटेड कोर्सेस त्यामध्ये देण्यात आलेली आहेत. 4 वर्षाचा एकात्मिक B.Ed, BSc आणि BA असा कार्यक्रम त्या ठिकाणी राहणार आहे. BPEdसुद्धा तशाच पद्धतीचा आहे. म्हणजे B.Ed, BPEd आणि M.Ed असं जर सेपरेट जर करायचं म्हटलं डिग्रीच्या नंतर तर ते 2 वर्षाचं राहणार आहे. त्यामुळे इंटिग्रेटेड जर केलं तर ते त्या ठिकाणी 4च वर्षाचं राहणार आहे. यावरती आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. चला, तर पुढच्या संस्थेकडे आता आपण जाणार आहोत. त्यामध्ये आहे बालभारती. ठीक आहे, तर बालभारती या संस्थेची आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर बालभारती ही संस्था जी आहे हिचं स्थापना वर्ष 1967मध्ये झालेलं आहे. तर 1967मध्ये स्थापन करण्याचं कारण एक समान अभ्यासक्रम आणि दर्जेदार पाठ्यपुस्तके तयार करणे आहे. महाराष्ट्रातील अधिकृत नाव जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ असं त्यांचं नाव आहे. SCERT महाराष्ट्र हे संक्षिप्त नाव आपण SCERT असं म्हणतो. मुख्यालय जे आहे हे मुख्यालय या ठिकाणी पुणे या ठिकाणी आहे.
कार्यक्षेत्र म्हटलं तर महाराष्ट्र राज्यातील शालेय शिक्षण विभाग आहे. बालभारतीची रचना जर बघितली आपण या ठिकाणी, तर बालभारतीच्या रचनेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य सचिव, शैक्षणिक व प्रशासकीय सदस्य त्यामध्ये असतात. आता या बालभारतीवरती आपल्याला टेटमध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहा तो प्रश्न काय होता, तो किशोर मासिक जे आहे हे कोणी सुरू केलेलं आहे, तर ठीक आहे, किंवा आपल्याला त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तर आपण त्याचं उत्तर द्यायचं आहे. आता त्यामध्ये बालभारती याचं जे लोगो तर तुम्हाला लक्षात येईल, टेक्स्टबुकवर असतोच आपल्या. आणि टेक्स्टबुक म्हटलं, पाठ्यपुस्तक निर्मिती म्हटलं की त्या ठिकाणी बालभारतीचं नाव घेतलं जातं. त्यालाच आपण महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च असं म्हणतो. तर तारखेवाईज जर बघायचं म्हटलं तर तारखेवाईज आपण बघितलं तर 27 जानेवारी 1967 बालभारतीची स्थापना, पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. 1ली ते 7वीपर्यंत पुस्तके प्रकाशित केली जायची आणि 8वी ते 12वीपर्यंतची पुस्तके छापणे हे त्या ठिकाणी काम आणि वितरित करणे याची जबाबदारी ही माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने पाठ्यपुस्तक मंडळावरती सोपवलेली आहे. आता याचे अध्यक्ष जे असतात हे शालेय शिक्षण मंत्री असतात. उपाध्यक्ष जे असतात हे उपाध्यक्ष त्या ठिकाणी शिक्षक संचालक असतात. ठीक आहे, अध्यक्ष कोण असतात तर शिक्षण मंत्री असतात आणि उपाध्यक्ष जे असतात हे उपाध्यक्ष त्या ठिकाणी शिक्षण संचालक असतात. मग नियामक मंडळ जे आहे यांचं आपण थोडक्यात बघूया. अध्यक्ष हे शिक्षण मंत्री असतात, शिक्षण मंत्री. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही PDF काढणार आहात किंवा PDF प्रिंट काढणार आहात त्यावेळेस ती लिहून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपडेट करू शकता. या ठिकाणी हे शिक्षण संचालक उपाध्यक्ष असतात. ठीक आहे, पुढे नंतर यामध्ये 9 पदसिद्ध सभासद असतात. पदसिद्ध सभासद किती असतात? 9 पदसिद्ध सभासद 9 असतात. आणि त्यामध्ये पाठ्यपुस्तक मंडळ मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, कन्नड व गुजराती अशा 7 भाषांमधून आहे. आपला मुद्दा आहे तो पुढे 7 भाषांमधून, पण हे एक इथेच लक्षात घ्या, 7 भाषांमधून हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढे किशोर मासिक मंडळाकडून प्रसिद्ध केले जाते. आणि विक्री भंडार कुठं कुठं आहेत पाठ्यपुस्तकांची. आता हे एक थोडक्यात जो भाग आहे ना तो मी या ठिकाणी सगळ्यात शेवटी सांगितला तरी चालेल, पण आपण या ठिकाणी मुद्द्यांनुसार थोडंसं अगोदर बघूया आणि त्यानंतर आपण माहिती घेऊया. ठीक आहे, बघा प्रमुख विभाग जर म्हटलं तर अभ्यासक्रम विकास विभाग आहे. 1ली ते 12वी अभ्यासक्रम तयार करणे, विषयावर उद्दिष्ट निश्चित करणे. म्हणजे अभ्यासक्रम विभाग जो आहे तो या विभागाद्वारे हे त्या ठिकाणी काय केलं जातं, एक पुस्तकांची काठिण्य पातळी किंवा भाषा, स्वाध्याय हे सर्व सूचना मागवून त्या ठिकाणी या विभागाद्वारे पाठ्यपुस्तकांकडे लक्ष देऊन ते प्रसिद्ध केली जातात, तयार केली जातात पाठ्यपुस्तके. पाठ्यपुस्तक निर्मिती विभाग, शिक्षक प्रशिक्षक विभाग, पुढे नंतर शैक्षणिक संशोधन व मूल्यमापन विभाग आणि ICT व डिजिटल शिक्षण विभाग अशी वेगवेगळी विभाग याच्या अंतर्गत आहेत. समावेशक शिक्षण विभागसुद्धा आहे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. सहाय्यक विभाग म्हणून त्यांच्यासाठी प्रशासन विभाग, अर्थलेखा व विभाग, प्रकाशन विभाग. म्हणजे एक 27 जानेवारी, आता या ठिकाणी आपण थोडी माहिती घेऊया. 27 जानेवारी 1967 रोजी याची स्थापना झालेली आहे पुणे या ठिकाणी. अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मिती कार्य संबंधित संस्था आहे CRT. आता 1ली ते 12वीसाठी अभ्यासक्रम विकसित करणे, निर्मिती पाठ्यपुस्तकांची करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NCERT मार्गदर्शक तत्वांनुसार सुधारणा करणे, पुस्तकांचे अद्ययावतन करणे, शिक्षक प्रशिक्षण व्यावसायिक विकास, शैक्षणिक संशोधन व नवोन्मेष करणे, मूल्यमापन पद्धती विकसित करणे, डिजिटल ई-लर्निंग साधने विकसित करणे, समावेशक शिक्षणासाठी उपक्रम करणे, मूल्य शिक्षण व जीवन कौशल्य विकास घडवून आणणे, शिक्षण विभागाला सल्ला देणे, पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन व वितरण करणे, राज्य व केंद्रस्तरीय संस्थांचे समन्वय ठेवणे, NCERT, शिक्षण मंत्रालय इत्यादींसोबत समन्वय ठेवणे. आता ही झटपट मुद्दे जे आहेत ही PDF आलेलीच आहेत आपल्या सगळ्या. डिजिटल उपक्रम ई बालभारती आहे. पण आता मला जी माहिती या ठिकाणी थोडक्यात सांगायची आहे ती सुद्धा नोट डाऊन करून घ्या. त्यामुळं मी यापूर्वीही सांगितलं आहे की कुठल्याही नोट्स या 100% परिपूर्ण नसतात, परंतु त्या आपल्याला परिपूर्ण करायच्या असतात. माझ्या एका गुरुने सांगितलं होतं की जर 100 पानं असतील तर त्यामधील जास्तीत जास्त 5 पानं ही आपली नोट्स असणार आहे. ठीक आहे, पण तसं जर मी या ठिकाणी केलं
तर तुम्हाला त्या ठिकाणी वाटेल की हा मजकूर या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. तर ठीक आहे, तसं न होता आपण या ठिकाणी थोडक्यात प्रयत्न केलेला आहे काढण्याचा. महत्त्वाचं यामध्ये उद्दिष्ट, कार्य आणि स्थापना हे आहे. आणि किती भाषेतून हे तयार केलं जातं, तर 7 भाषेतून ही पुस्तके प्रसिद्ध केली जातात. ठीक आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळांमध्ये आता यामध्ये किशोर मासिक जे आहे ना, हे 9 ते 14 वयोगटातील मुलांसाठी बरं का, 9 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी किशोर मासिक सुरू केले. त्याच्याबद्दल थोडक्यात डिटेलमध्ये बघूया. एखाद्या वेळेस इन केस हा प्रश्न आणखीन थोडा डिटेलमध्ये जर आला, टेटमध्ये तर आलेलाच होता हा 2025च्या, पण सध्या 9 ते 14 वर्षांमधील विद्यार्थ्यांकरिता किशोर मासिक सुरू करण्यात आलं. आता हे सुरू करण्यात जे आलेलं होतं की नाही, यामध्ये कविता, चरित्र, विज्ञान इत्यादी संबंधित प्रकाशित लेख त्यामध्ये असतात. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 14 नोव्हेंबर 1971 रोजी हे मासिक सुरू करण्यात आलेलं होतं. हे 1971. ठीक आहे. एक लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवण्यासाठी बांगलादेश वॉर आपण लक्षात ठेवू शकतो त्या ठिकाणी, पूर्व पाकिस्तान, पश्चिम पाकिस्तान म्हणून. ठीक आहे. तर पुढे बोलकी पाठ्यपुस्तके म्हणून एक प्रकार आहे बघा, बोलकी पाठ्यपुस्तके. बोलकी पाठ्यपुस्तके. ठीक आहे. आता ही बोलकी पाठ्यपुस्तके काय आहे, तर ही बोलकी पाठ्यपुस्तके 1ली ते 4थी गद्य व पद्य आधारित, म्हणजे ही ऑडिओ लर्निंग आहेत. म्हणजे एक ऑडिओ त्यांचा डायरेक्टली त्या वाचनाचा ऐकू येतो. 1983-84 पासून हे सुरू केलेलं होतं. पण आता शक्यतोवरती हे ट्रेंड मोबाईल आल्यामुळं चलत नाही, जास्त करून मोबाईलवरच सर्व डिजिटल माध्यमं असल्यामुळे सर्व काही एकदम आपल्याला इन्स्टंट झालेलं आहे. परंतु ही संकल्पना काय आहे हे आपण थोडक्यात लक्षात घेऊया. नेप 2010 नुसार ही पाठ्यपुस्तके त्या ठिकाणी निर्माण केली जातात. आणि बालभारती हे टेक्स्टबुक निर्मितीमध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटीसुद्धा पूर्ण करण्यासाठी तत्पर असतं. आणि 7 भाषांमधून हे तयार केलं जातं. आता पाठ्यपुस्तके तयार करण्याचं जे काम आहे, मी तुम्हाला 7 भाषांमध्ये पाठ्यपुस्तके प्रकाशित केली जातात हे सांगितलं. पण त्या भाषा कुठल्या कुठल्या आहेत, तर त्यामध्ये बघा, आय थिंक असं वाटतंय मला की यामध्ये एकूण 14 विभाग असतात. आणि 14 विभागांमध्ये विषय आहेत आपले 14. ठीक आहे. तर त्या 14 विभागांमध्ये 8 भाषा, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव आणि आरोग्य शिक्षण असे एकूण 14 विभाग आहेत. आता विद्या विभाग म्हटले की 14 विभाग आहेत. त्या 14 विभागामध्ये 8 भाषा विभाग आहेत. त्या 8 भाषामध्ये बघा, मराठी, पुढे नंतर इंग्रजी, पुढे नंतर उर्दू, पुढे नंतर हिंदी, आपण मोजूनच पाहूया, हिंदी, पुढे नंतर कन्नड, आणि पुढे नंतर या ठिकाणी आहे सिंधी, पुढे नंतर आहे तेलुगू, आणि या ठिकाणी आहे गुजराती. तर ह्या 8 भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य, शिक्षण असे एकूण 14 विभाग त्यामध्ये आहेत. पण पाठ्यपुस्तक निर्मिती मात्र 7 भाषेमधूनच होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. एक पान टीमकडे पाठवायचं राहिलेलं होतं, जे मी या ठिकाणी लिहिलं आहे ते लिहिलेलं पानसुद्धा पाठवायचं राहिलेलं होतं. त्यामुळं ही नोट्स या ठिकाणी मी तुम्हाला लेखी अशा पद्धतीने दिली आहे. त्यामुळे तुम्हाला PDF तर दिसणार नाही, परंतु हा व्हिडिओज त्या ठिकाणी आपल्याला पाहावा लागेल. त्याबद्दल आपण या ठिकाणी सर्वांनी इतरांनासुद्धा सांगू शकता आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये. तर अशाच दर्जेदार शिक्षण संस्थांच्या संबंधित आपण प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी टाकलेले आहेत. ते प्रश्नसुद्धा तुम्हाला थोडक्यात लगेचच मिळून जातील. त्यामुळं आज जवळपास आपले 1-2-3 लेक्चर्स हे पब्लिक होतील. ते सर्व लेक्चर्स पाहून घ्या आजच्याच डेटमध्ये. आणि नोट्स देखील पाहिजे असतील तर नक्कीच त्या ठिकाणी चॅनलची मेंबरशिप स्वीकारून लगेचच आपण व्हॉट्सअप लिंक मेंबर्स ओनली पोस्टमधील जॉईन करून घ्या. आणि त्यावरती व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे, व्हॉट्सअप लिंकसुद्धा आहे. दोन्हीपैकी एक आपण करू शकता. आपलं नाव आणि त्या ठिकाणी आपली मेंबरशिप मात्र प्लॅटिनम सिरीजमध्ये ठेवा, कारण लिमिटेड ॲक्सेस तुम्हाला जर मिळाला तर त्यामध्ये नोट्स तुम्हाला परिपूर्ण राहणार नाहीत. म्हणजे एक 40%, 75% आणि 100% असा त्या ठिकाणी PDF वाटपाचा कार्यक्रम आहे. तर आपण भेटू आपल्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.